आपण आधी आयुर्वेद निरूपण हा चॅप्टर पाहिला. आता पदार्थ विज्ञानचा दुसरा चॅप्टर सिद्धांत निरूपण हा पाहूया. याची व्याख्या आहे, सिद्धांतो नाम स यः परीक्षकै बहुर्विधं हेतुभिश्च साधयित्वा स्थापते निर्णयः. ही व्याख्या इम्पॉर्टंट आहे आणि हा श्लोकही इम्पॉर्टंट आहे. हा श्लोक लर्न करायचा आहे. याचा अर्थ असा आहे की अनेक परीक्षक विद्वानांनी अनेक प्रकारे विविध प्रमाणांच्या सहाय्याने परीक्षा विषयाचे परीक्षण करून तसेच हेतूंच्या सहाय्याने एखाद्या विषय सिद्ध करून जो निश्चित असा निर्णय स्थापित केला जातो त्या निर्णयास सिद्धांत असे म्हणतात. म्हणजेच जो परीक्षा विषय आहे त्याचं अनेक विद्वानांनी अनेक परीक्षकांनी त्याचं परीक्षण करून त्या विषयाला सिद्ध केलं जातं आणि जो एक निश्चित असा निर्णय घेतला जातो त्या निर्णयास सिद्धांत असे म्हणतात. आता आपण याचे प्रकार पाहूया. सिद्धांताचे 4 प्रकार आहेत. त्याचा श्लोक. स चतुर्विधः सर्वतंत्र सिद्धांत, प्रतितंत्र सिद्धांत, अधिकरण सिद्धांत, अभ्युपगम सिद्धांतश्चेति. पहिला सिद्धांत सर्वतंत्र सिद्धांत, दुसरा प्रतितंत्र सिद्धांत, तिसरा अधिकरण सिद्धांत आणि चौथा अभ्युपगम सिद्धांत. आता पहिला सिद्धांत पाहूया. सर्वतंत्र सिद्धांत अर्थात जो सिद्धांत सर्व शास्त्रात किंवा तंत्रात प्रसिद्ध आहे त्याला सर्वतंत्र सिद्धांत असे म्हणतात. असा सिद्धांत जो सर्व शास्त्रांमध्ये प्रसिद्ध आहे त्या सिद्धांताला सर्वतंत्र सिद्धांत म्हणतात. आपण उदाहरणावरून पाहूया. रोगांची कारणे, रोग व साध्य रोगांचे उपाय यांच्याविषयी सर्व शास्त्रांचा एकच सिद्धांत आहे. म्हणजे प्रत्येक शास्त्रांनी या रोगांविषयी, रोगाच्या उपायांविषयी एकच सिद्धांत दिलेला आहे आणि हा सगळीकडे प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आता आपण प्रतितंत्र सिद्धांत हा दुसरा सिद्धांत पाहूया. अर्थात जो सिद्धांत एकाच शास्त्रात किंवा तंत्रात प्रसिद्ध आहे परंतु अन्य शास्त्रात मान्य नसेल तर त्या सिद्धांताला प्रतितंत्र सिद्धांत असे म्हणतात. थोडक्यात एखादा सिद्धांत आहे जो आयुर्वेदात प्रसिद्ध आहे परंतु दुसऱ्या अन्य शास्त्रात तो प्रसिद्ध नाही तर त्या सिद्धांताला प्रतितंत्र सिद्धांत म्हणतात. त्याचे काही एक्झाम्पल. आचार्य चरक यांच्यानुसार मधुरादी 6 रस आहेत तर 10 मार्गव तंत्रात क्षार आणि अव्यक्त धरून 8 रसांचे वर्णन केले आहे. हाच प्रतितंत्र सिद्धांत आहे. म्हणजे आचार्य चरकांनी मधुर, कटू, आम्ल, तिक्त, लवण, कषाय हे 6 रस सांगितलेले आहेत. तर दुसरा एक तंत्र जो की 10 मार्गव तंत्र आहे त्याच्यामध्ये क्षार आणि अव्यक्त धरून 8 रसांचे वर्णन केले आहे. म्हणजे हा एक सिद्धांत सगळ्या शास्त्रांमध्ये प्रसिद्ध नाही. हा सिद्धांत फक्त त्याच शास्त्रात प्रसिद्ध असणे म्हणजे एकाच शास्त्रात प्रसिद्ध असणे त्यालाच प्रतितंत्र सिद्धांत म्हणतात. दुसरं उदाहरण. आयुर्वेद शास्त्रात 5 ज्ञानेंद्रिये आहेत तर अन्य तंत्रामध्ये मन धरून 6 ज्ञानेंद्रिये आहेत. आपल्याला ज्ञानेंद्रिये आयुर्वेदामध्ये 5 सांगितलेली आहेत. पण अन्य तंत्र असे काही अन्य तंत्र आहेत ज्याच्यामध्ये मन याला पण ज्ञानेंद्रिय मांडला आहे आणि त्याला धरून 6 ज्ञानेंद्रिय त्यांनी सांगितलेली आहेत. तिसरे एक्झाम्पल. आचार्य चरक यांच्यानुसार विपाक हा 3 प्रकारचा आहे तर आचार्य सुश्रुत यांच्यानुसार 2 प्रकारचा आहे. हा प्रतितंत्र सिद्धांत होय. जसे की आचार्य चरकांनी 3 प्रकारचे विपाक सांगितलेले आहेत परंतु आचार्य सुश्रुत यांनी 2 प्रकारचे विपाक सांगितले आहे. यालाच प्रतितंत्र सिद्धांत म्हणतात. आता आपण तिसरा सिद्धांत पाहूया. अधिकरण सिद्धांत. जेव्हा एखाद्या विषयाचे वर्णन करताना त्याच्याशी संबंधित असलेला दुसरा अन्य सिद्ध विषय त्याचबरोबर सांगणे यालाच अधिकरण सिद्धांत असे म्हणतात. याचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या विषयाचं वर्णन करतोय, त्याला सिद्ध करतोय, त्याचबरोबर आपण जो ऑलरेडी सिद्ध आहे त्या विषयाचं वर्णन त्याबरोबर सांगतो त्यालाच अधिकरण सिद्धांत असे म्हणतात. उदाहरण. जसे मुक्त झालेला पुरुष कोणतेही शुभ अशुभ फल देणारे कोणतेही कर्म करत नाही कारण तो निस्पृह असतो. म्हणजेच एखादा मेलेला किंवा मुक्त झालेला पुरुष आहे तो कोणतंच शुभ किंवा अशुभ फल देणारं काम करणार नाही. म्हणजे तो कोणतं शुभ किंवा अशुभ काम करणार नाही कारण तो निस्पृह असतो. पण हे सांगण्याने कर्मफल, मोक्ष, पुरुष आणि पुनर्जन्म हे स्वयंसिद्ध होतात. म्हणजे हे ऑलरेडी सिद्ध आहेत कर्मफल, मोक्ष, पुरुष, पुनर्जन्म. कारण जो मुक्त झालेला पुरुष आहे, जो मेलेला पुरुष आहे तो शुभ अशुभ फल देणार नाही ह्याचं आपण वर्णन करतो. पण त्यानुसार आपल्याला ऑलरेडी सिद्ध झालेलं कर्मफल, मोक्ष हे ऑलरेडी सिद्ध आहे. ते पुनर्जन्म हे स्वयंसिद्ध होतात. म्हणजे हे स्वतः आपणे आप सिद्ध होतात. चौथा सिद्धांत अभ्युपगम सिद्धांत.
अप्रसिद्ध, अपरीक्षित, अप्रमाणित आणि अहेतुक विषयाला वैद्य लोक वादविवादाच्या वेळी मान्यता देतात किंवा स्वीकार करतात त्याला अभ्युपगम सिद्धांत असे म्हणतात. म्हणजे असे सिद्धांत जे प्रसिद्ध नाहीत, जे अपरीक्षित आहेत, ज्यांना कोणतेही प्रमाण नाही आहे किंवा हेतू नाही आहे, म्हणजे जे थोडक्यात की अप्रसिद्ध, जे प्रसिद्ध नाही आहेत, कोणी त्यांना मान्यता नव्हती दिली, पण वादविवादाच्या वेळी वैद्यक लोकांनी त्यांना मान्यता दिली आणि त्याचा स्वीकार केला. अशा सिद्धांताला अभ्युपगम सिद्धांत असे म्हणतात. उदाहरणार्थ, जसे कधीही द्रव्याला प्रधान समजून त्याचे श्रेष्ठत्व वर्णन केले जाते, तर कधी गुणाला समजून, तर कधी वीर्यश्रेष्ठ समजून त्याचे वर्णन केले जाते. यात थोडक्यात सांगायचं असे की कधीही कोणी द्रव्याला हे श्रेष्ठ समजतं, तर कधीही कोणत्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं गुण हाच श्रेष्ठ आहे, तर कोणत्या याच्यामध्ये सांगितलं असतं वीर्य हे श्रेष्ठ आहे. म्हणजे हे निश्चित नाही आहे की कोणाला अग्रक्रम द्यावा. त्यासाठी या सिद्धांताला अभ्युपगम सिद्धांत म्हणतात, कारण हा अप्रसिद्ध आहे. आता सिद्धांताचे महत्त्व पाहूया. आचार्य चरक यांनी वादमार्गाचे वर्णन करताना सिद्धांताचे सविस्तर वर्णन केले आहे. सिद्धांताच्या साहाय्याने आपल्याला झालेले ज्ञान हे इतरांना पटवून देता येते. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा सिद्धांत समजतो त्यानुसार आपण एखाद्याला ज्ञान पटवून देऊ शकतो की या सिद्धांतावरून आहे. शास्त्राभ्यास करताना तसेच शास्त्रार्थ लावताना सिद्धांत हे अत्यंत उपयोगी पडतात. असे कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करताना त्यात कुठले सिद्धांत यूज झालेले आहेत त्यानुसार हे सिद्धांत लावल्यानंतर आपल्याला जास्त समजतं. त्यासाठी हे अत्यंत उपयोगी ठरतात. रुग्णावर चिकित्सा कर्म करताना सिद्धांताचा उपयोग करूनच चिकित्सा केली जाते. जसे की आपण चिकित्सेमध्ये याचा यूज करू शकतो, जसे की रोगाचं निदान, रोगाचं उपाय. जसे की हा पहिला सिद्धांत सर्वतंत्र सिद्धांत सांगितलेला आहे की रोगाचे उपाय हा सर्वतंत्र सिद्धांत आहे. त्यानुसार त्याचा यूज आपण चिकित्सेमध्ये करू शकतो. तद्वित संभाषा करताना विरुद्ध पक्षाला पराभूत करण्यासाठी सिद्धांताचाच उपयोग करावा लागतो. अशा प्रकारे सिद्धांताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे जेव्हा आपण अपोजिट पक्षाला आपल्या शास्त्राचं नॉलेज किंवा आपल्या शास्त्राला प्रूफ करण्यासाठी त्या पक्षाला समोरच्या पक्षाला पराभूत करण्यासाठी या सिद्धांताचा यूज करू शकतो. अशा प्रकारे सिद्धांताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.